याच्यासाठी आपण एक मिनिट हा. प्रथम श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी आपण सर्वजण प्रणाम करूया. त्यानंतर श्रील प्रभुपाद यांनी श्रीमद भगवद्गीता यथारूप लिहिली आहे, जशी आहे तशी. तर सोपेपणाने आपण रोज समजावून घेतो आहोत हा अध्याय. आणि त्यानंतर आपण श्री रामानिष्ठदास प्रभूजी इस्कॉन बेंगळुरू कुलाईचे जे अध्यक्ष आहेत, त्यांनी खूप प्रयत्नांनी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळेच आपण एकत्रित जमलो आहोत आणि आपापल्या घरी बसून आपण श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञान, आपण त्या ज्ञानाच्या डोहामध्ये उडी मारतो आहोत किंवा त्याच्यात अवगाहन करतो आहोत. हे मी मुद्दामून म्हणते, कारण हे सामान्य ज्ञान नाहीये. हा जो आपण आता जो अभ्यास करतो आहोत, जी चर्चा करतो आहोत आणि एकत्रित आलेलो आहोत, ते भगवंतांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या इच्छेमुळेच आपण इथे एकत्र आलेलो आहोत. तर यासाठी आपण नामानिष्ठदास प्रभूजींना खूप खूप धन्यवाद दिले पाहिजेत आणि त्यांनाही प्रणाम करूया. आमच्या अन्वया माताजी, पूजा राखे माताजी, मनीषा माताजी, कार्तिकी माताजी या खूप प्रयत्न करत असतात आणि मराठीतून सर्व पीपीटी आणि बनवून त्यांनी सगळे अभ्यासक्रम मराठीतून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या भाषेतून हा अभ्यास करतो आहोत. त्यांना प्रणाम करते. त्यानंतर आमच्या रेश्मा माताजी, संजना माताजी, योजना माताजी या वेळेवर येतात आणि आपले आज झालं का आज पठण आहेत का योजना संजना माताजी, सॉरी योजना माताजी? मला दिसल्या नाहीत नाही, ग्रुपमध्ये. नाही येत बहुतेक, पण आज ऑडिओ नाही ते मॅडम पाठवलाय आपण. माताजी. अच्छा अच्छा, ओके ओके. कारण मला ग्रुपमध्ये मी नाहीये ना, त्यामुळे काही कल्पना नाहीये मला. पण म्हणजे मला काही दिसल्या नाहीत त्या, म्हणून म्हणते. नाही ठीक आहे. मग आज कोणी केलं मग आज अध्यायाचं पठण? नाही, आज कोणी नाही केलं माताजी. मला पण माहित नव्हतं की त्या येणार नाहीये ते. अच्छा, ते येणार पण नाही माहिती. अ, सांगितलं असतं तर मी लवकर येऊन 10 मिनिटं आधी हा, केलं असतं. ते ऑडिओ हरकत नाही. आता पाठवलेलं किती पण वाजले? आपण सकाळी. अच्छा, बरं बरं. कारण मला माहिती नाही, मी ग्रुपवर नाहीये ना, त्याच्यामुळे मला काही कल्पना नाही. बरं ठीक आहे, हरकत नाही. कारण तर आपला सर्वांचं मी स्वागत करते, आपल्या वैष्णव भक्तांचं, आणि आपल्याला प्रणाम करते. आपला आजचा अध्याय आहे पुरुषोत्तम योग, 15वा अध्याय आहे. काल आपण पाहिला होता गुणत्रय विभाग योग. हे गुणांनी आपण कसे बांधलेले आहोत. आपल्याला आता हे गुण आपल्या आयुष्यामध्ये आले आहेतच. म्हणजे आपण रोजचा जो आपला व्यवहार आहे ना, त्याच्यामध्ये या गुणांशी आपला नित्य संबंध असतो. आणि आपण जे काही वागतो ते त्यांच्यामुळेच वागत असतो, त्यांच्या संपर्कात आल्यानेच वागतोय, हे माहितीच नाहीये आपल्याला. आणि म्हणून आपल्याला कल्पना नाही की गुण म्हणजे काय, गुणातीत होणं म्हणजे काय, किंवा ते आपल्यात कसा परिणाम करतात, आपल्याला कसं नाचवतात, याची आपल्याला कल्पना नसल्याने आपलं आयुष्य चाललंय. पण आपल्याला जेव्हा कळतं, माहिती होते, ज्ञान होतं, तेव्हा आपले डोळे उघडतात. हीच ज्ञानाची दृष्टी आहे. आणि जेव्हा डोळे उघडतात तेव्हा डोळसपणे पाहायला लागतो आपण प्रत्येक गोष्टीकडे, की हे का घडतंय, कशामुळे घडतंय आणि याचं कारण काय आहे. तर या सगळ्यांची आपल्या प्रत्येकाला ही रहस्य जाणण्याची खूप इच्छा असते. म्हणजे आपल्याला अनेक गोष्टींबद्दल प्रश्न असतात आणि हे असं का घडतंय, आणि असं अनेक गोष्टी आपण पाहतो, त्यांचं खरं स्वरूप काय आहे, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. आणि जेव्हा ही जाणून घ्यायची इच्छा मनात निर्माण होते मनापासून, तेव्हा समजून जा की आपल्या आध्यात्मिक जीवनाचा सूत्रपात झालेला आहे, म्हणजे सुरुवात झालेली आहे. आता हा प्रवास एका जन्माचा नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे आता आपण भेटलेलो आहोत तेवढंच नाहीये, तर त्याचा हा अनेक जन्मांचा प्रवास असतो. प्रत्येक जन्मी आपण हे ज्ञान आपल्या बरोबर घेऊन जातो. आणि या ज्ञानाला म्हणून महत्व आहे. हे दिव्य ज्ञान आहे, रहस्यमयी ज्ञान आहे, हे अत्यंत चमत्कारी ज्ञान आहे, जादूचं ज्ञान आहे. हे लक्षात घ्या. आपलं आयुष्य बदलवून टाकतं. आणि हे होण्यामागे कारण एकच आहे की मागे काहीतरी अभ्यास केलाय, मागच्या जन्मात काहीतरी शिकलो आहोत, मागच्या जन्मी काहीतरी प्रवृत्त झालो आहोत, आणि म्हणून या जन्मी आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. आपलं असेच आलेलो नाहीये, आपल्याला आणलं गेलं इकडे, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. कुठलीही गोष्ट उगाचच होत नाही, त्याच्यामागे काहीतरी कार्यकारण भाव असतो. आणि त्याचं कारण मागच्या जन्मात आहे, की ती जी मुळं आहेत किंवा ती बीज आहेत ती घेऊन आलो, ते संस्कार घेऊन आपण सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत आणि पुढे सुरू करतोय मागच्या जन्मी राहिलेला अभ्यास. तर प्रयत्न करायचा, दृढ निश्चय ठेवायचा. कारण हे करताना सुद्धा अनेक गोष्टी कळणार आहेत, अनेक आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आपलं आयुष्य सुलभ होणार आहे, आपलं आयुष्य सुकर होणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये येणारे अनेक प्रश्न सुटणार आहेत आपोआप. आणि त्याच्यात आपल्या समोर येणारी सुखदुःख जी आहेत ती भोगण्याचं सामर्थ्य मिळणार आहे. मन शांत राहणार आहे, समाधानी राहणार आहे, कुटुंबातले क्लेश नाहीसे होणार आहेत, आणि आपल्याबरोबर इतरांचंही कल्याण होणार आहे. हे फक्त स्वतःचा इथे विचार नाहीये, हा परमार्थ आहे. फक्त स्वार्थ नाहीये इकडे, परमार्थासकट तो अध्यात्माचा प्रवास आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्वतःचं भलं करता
तेव्हा तुम्ही तुमच्या बरोबर 4 आपल्या कुटुंबातल्या लोकांचंही भलं करता. हे पण महत्वाची गोष्ट आहे आणि ही अत्यंत महत्वाची आहे. स्वतःचं उत्थान, स्वतःची प्रगती, त्याच्याबरोबर इतरांची पण चिंता, इतरांचीही प्रगती ही साधली जाते केवळ एका गोष्टीमुळे. त्याचे जे अनेक फायदे आहेत ते कदाचित तुम्हाला आता समजत नसतील, पण हळूहळू तुम्हाला त्याचा अनुभव यायला लागेल आणि जेव्हा अनुभव येईल तेव्हा खात्री पटते आणि अभ्यासाला आपण सुरुवात करतो आणि शेवटी हे सर्व त्यांच्या कृपेने आहे. आणि हे मी का म्हणते, कारण हे आपल्याला असं वाटतं की अनेक क्लास आहेत, त्यासारखा हा एक क्लास आहे. अनेक गोष्टी शिकतो. आजकाल व्हॉट्सअपमध्ये अनेक गोष्टी आपण शिकतो. त्यासारखी ही गोष्ट आहे. कसं आहे की जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं महात्म्य कळत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीचं, आता कसं आहे, आपल्याला महात्म्य पटलं कीच करतो. जोपर्यंत आपल्याला तिचं महत्व नसतं, प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींचं महत्व आहे. आणि ते जे महत्व आहे म्हणून ती गोष्ट ती व्यक्ती करत असते, तिचा विचार करत असते, सतत तिच्या विचारात घडलेली असते, कारण त्याचं महत्व तिच्या आयुष्यात आहे. म्हणून भगवद्गीतेचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे समजल्याशिवाय तिचा अभ्यासाला सुरुवातच होणार नाहीये. म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्यांनी याच्यावरती पूर्ण महात्म्य लिहिलेलं आहे. ते महात्म्य जाणूनच अभ्यास करायचा आहे. म्हणून मी प्रत्येक दिवशी हे पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करते, कारण हे ज्ञान नुसतं शिकण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी किंवा आपण भगवद्गीता शिकलो आहोत हे सांगावं यासाठी नाहीये. हे ज्ञान त्याच्या पलीकडे आहे आणि प्रत्येक गोष्ट प्रदान करते, प्रत्येक गोष्ट जी आपल्या मनात आहे. आणि अशा रीतीने म्हणून हे भगवद्गीतेचं महात्म्य आहे. तर आता आपण बघतो तो ज्ञानयोग आहे. शेवटचे 6 अध्याय. पहिले 6 अध्याय कर्मयोग आहे. असं नाहीये की फक्त कर्माबद्दलच सांगत आहे असं नाहीये, पण कर्माला महात्म्य दिलेलं आहे. मधल्या 6 अध्यायामध्ये कर्माबरोबरच त्यांनी पहिलं आत्मज्ञान दिलं, कारण अर्जुनाला कळलं पाहिजे ना की तो कोण आहे. आपल्यालाही कळलं पाहिजे की आपण खरे कोण आहोत. आपण जे दिसतो आहोत तो देह नाही आहोत, आपण त्याच्या पलीकडे असलेली गोष्ट आहोत. हे पहिलं कळलं पाहिजे. एकदा आत्म्याचं ज्ञान झालं की आपण कोण आहोत हे कळलं की आजूबाजूच्या गोष्टींचं पण ज्ञान व्हायला लागतं, आपण जिथे वावरत आहोत. आणि मग शेवटी परमात्म्याचं ज्ञान झालं की सर्वत्र तो परमात्मा आहे, माझ्यातही आहे, हे ज्ञान होतं. हे ज्ञानाचे टप्पे आहेत, ही ज्ञानाची प्रक्रिया आहे. यातून जावं लागतं, एक एक पायऱ्या आहेत, त्यातून जावं लागतं. आणि या गुंफलेल्या आहेत, असं तुम्ही वेगळं वेगळं काढून दाखवू शकत नाही. म्हणून इथे कर्मयोग म्हणजे कर्म आपली रोजचीच कामं कशी करायची हे आपल्याला कळतं. संसार उत्तम कसा करायचा, भगवंतांची दिव्य सेवा कशी करायची. आणि संसारी जर सेवा समजून केली तर तो किती उत्तम होईल, किती प्रेममय होईल याचा विचार. आणि प्रत्येकाबद्दलचं प्रेम किती पटीने वाढेल आपल्या कुटुंबातल्याच व्यक्तींबद्दल, किंवा तुमचे संबंध जर वाईट असतील एकमेकांशी तर ते सुधारायला मदत होईल. तुम्हाला शत्रू कोणी राहणारच नाही. सर्व तुमच्या 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 ठाई मित्रत्वाचीच भावना निर्माण होईल, समत्वाचीच भावना आपोआप, ते सुद्धा आपोआप काही न करता. म्हणजे विचार करा अनेक गोष्टी. म्हणून आपण आता जो बघतो ते शेवटचे जे ज्ञानयोगाचे, जगताचं ज्ञान आहे, ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, गुणांचं ज्ञान आहे, मायेचं ज्ञान आहे, ज्याच्यात आपण गुरफटलेले आहोत. फक्त भक्ती नाही, या मायेचे जे आपल्या मायेच्या आवरणाखाली जे आहोत त्याच्याबद्दलही माहिती कळली पाहिजे की त्यासाठी काय केलं पाहिजे. गुणातीत म्हणजे काय, त्याला किती महत्व आहे गुणांच्या पलीकडे जाणं. तर म्हणून हे शेवटचे 6 अध्याय पुन्हा पुन्हा सत्व रज तमाबद्दल सांगतात. मी काल तुम्हाला सांगितलं होतं हे आपला अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनाचा, आपल्या दिवसाचा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे 3 गुण काम करत असतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाहीत की त्यांचा पगडा आपल्यावर आहे. बघा, जर सकाळी सत्वगुण नसता वातावरणात तर आपल्याला जाग येणार नाही. आपण झोपलेलो आहोत रात्री, तर ती जाग यावी म्हणून सत्वगुण वातावरणात येतो, ब्रह्ममुहूर्त, आपोआप जाग येते. मग जेव्हा त्या सत्वगुणाचा पगड्यानंतर रजोगुणाला सुरुवात होते, प्रेरणा देतो तो. मग आपण आपल्या कामाला लागतो आणि रोजची कामं करायला लागतो. जर तो नसेल तर आपल्याला प्रेरणा मिळणार नाही काम करायची. मग जेव्हा संध्याकाळ होऊन जाते त्यानंतर रात्रीच्या वेळी तमोगुणाला वातावरणामध्ये त्याचं पोषण व्हायला लागतं, तो प्रकट व्हायला लागतो. आणि जेव्हा त्याचं आधिक्य होतं तेव्हा आपोआपच आपल्याला आळस यायला लागतो, निद्रा यायला लागते, कारण थकलेलो असतो दिवसभर आणि मग आपण झोपी जातो. हा सामान्य सिद्धांत आहे. पण याच्या पलीकडे सुद्धा हे गुण वेगवेगळ्या वेळी आपण जे खाल्लं, आपण जे खातो, आहार घेतो, विहार घेतो, जे विचार करतो, त्या सगळ्यांचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे आपण पाहिलं पाहिजे की एखादी गोष्ट घडतेय तर ती का घडतेय. म्हणून हे सगळे 3 गुण आहेत, सत्व रज तम. प्रत्येक गोष्ट काहीही घ्या त्याचे ते 3 विभाग पडतात. त्यामुळे आणि ह्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो, आपल्या गतीवर होतो, आपल्या आध्यात्मिक प्रगतीवर होतो, प्रत्येक ठिकाणी होतो.
आणि आपलं मन जे शुद्ध होतं ते या 3 गुणांमुळेच होतं. आपण जे भ्रमित होतो ते त्यांच्याचमुळे होतं. आपण ज्या चुका करतो ते त्यांच्याचमुळे होतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे आयुष्य त्यांच्याशी बांधलेलं आहे, म्हणून त्यांच्याबद्दल जाणणं महत्वाचं आहे. हे काहीतरी दुसऱ्या तिसऱ्याच गोष्टीबद्दल जाणायचं नाहीये. हे आपलंच आयुष्य आहे, हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. तर आता आपण काल जो अध्याय बघितला, गुणत्रय, या गुणांबद्दल जाणलं. पुढे पण जाणणार आहोत 17व्या 18व्या अध्यायात ह्याची माहिती अजून आलेली आहे. तर 3 गुण कसं आत्म्याला बद्ध करतात, बांधून टाकतात साखळदंड्याने. आपल्याला बांधलेलं आहे आणि त्या साखळदंड्यातनं सुटका होणं महत्वाचं आहे. पण हे जे साखळदंड आहे ना, ते दिसत नाहीयेत आपल्याला. त्यामुळे आपल्याला त्यांची कल्पनाच नाहीये. आपण आनंदात संसार करतोय. दुःखालयम अशाश्वतम, हा टिकणारा नाहीये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. यद दृष्टम तत् नष्टम, कधीतरी नाहीसा होणार आहे, ही कल्पना, ही तयारी मनाची ठेवली पाहिजे. आपण आपल्याला असं घाबरून विचार करायचा सुद्धा आपण करत नाही, की वियोग, एखाद्या गोष्टीशी होणारा वियोग आपल्याला खूप मनामध्ये धास्ती निर्माण करतो, मनामध्ये भीती निर्माण करतो. पण जी गोष्ट घडणार आहे, जी गोष्ट अटळ आहे, तर तिच्याबद्दल घाबरून काय आहे, त्यापेक्षा तिला सामोरं कसं जायचं हे शिकलं पाहिजे. आपण तयारी ठेवली पाहिजे स्वतःची. आपल्याला पुढे त्रास होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. साधना उपासना साधलं पाहिजे सर्व. आणि आपल्याला मदतच होणार आहे. आपल्याला कुठलाही त्रास होणार नाहीये, पुढे कुठलेही क्लेश होणार नाहीये, या पिढेतून जावं लागणार नाहीये. आणि त्यासाठी ही तयारी आहे फक्त. बाकी सगळं आहे तेच आहे, त्याच्यात काही बदल होणार नाहीये. तर हे पण त्याच्यासाठी मन कसं तयार करायचं, तर हे सगळं भगवद्गीता शिकवते. नंतर वैशिष्ट्य गुणांची पाहिली, कृती पाहिली, गुणामध्ये मृत्यू झाला की काय होतं, आणि या गुणांच्या पलीकडे सत्वगुण हा चांगला आहे, सात्विक व्हायला हवं. आधी रज आणि तमोगुण कमी व्हायला हवेत. पण असं नाहीये की एकच गुण फक्त राहतो. दुसरे 2 गुणही कमी अधिक प्रमाणात आपल्या आयुष्यात असतात. पण त्यांचा पगडा कसा कमी होईल हे प्रयत्न केला पाहिजे. आणि मग सत्वगुणात आल्यावर शुद्ध सत्व अवस्थेत कसं जाता येईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपण शुद्ध सत्व अवस्थेत जातो तेव्हा आपोआप आपण या 3 गुणांच्या पलीकडे जातो, त्यांना ओलांडून जातो. आणि अत्यंत सोपेपणाने कधी ओलांडून गेलो हे सुद्धा कळत नाही. म्हणजे त्यासाठी काही धडपड करावी लागत नाही, काही त्रास घ्यावे लागत नाहीत, पैसे खर्च करावे लागत नाहीत, कुठेही रानावनात हिमालयात जावं लागत नाही. फक्त भगवद्गीतेचा अभ्यास, त्याच्यावर असलेला विश्वास, तेवढंच आपल्याला प्राप्त करून देतो गुणातीत होणं. पुढची स्लाइड माताजी. तर आपण आता या अध्यायात आहे ना, हे सारांश का दिलेले असतात माहितीये का, की थोडक्यात आता आपल्याला एवढंच कळलं पाहिजे की त्या अध्यायात काय आहे. म्हणजे प्रत्येक अध्यायात प्रत्येक श्लोकात काय आहे ते आपण बघणार आहोत पुढे सेकंड लेवलला, दुसऱ्या लेवलला. तर ज्यांनी क्विझेस नाही सोडवल्या, रेश्मा माताजींची कॉन्टॅक्ट करा आणि मग त्या तुम्हाला मदत करतील. आणि मग तुम्ही सर्वजण अभ्यास करून ह्या पूर्णपणे पास होऊन पुढच्या लेवलला जाणार आहात. काही काळजी करायची कोणी गरज नाहीये, हे एवढं लक्षात घ्या. असं समजा की भगवान प्रत्यक्ष तुमची काळजी घेतायत आणि प्रत्येक गोष्ट कशी होईल याची ते व्यवस्थित त्याची व्यवस्था करतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे जे प्रश्न असतील ना, ते त्यांना, रेश्मा माताजींना विचारा. ते काल नव्हत्या म्हणून मी सांगते, काल कोणतरी विचारत होतं म्हणून म्हणते. तर आता या अध्यायात आपण बघणार आहोत की या भौतिक जगापासून कसं अलिप्त व्हायचं, स्थानांतरण म्हणजे आणि एका देहात दुसऱ्या देहात कसं आत्मा प्रवास करतो, आणि कृष्ण आपलं कसं पालन पोषण करतात, कशी आपली काळजी घेतात. आपल्याला कोणी काळजी घेणार आपलं असलं, ही भावना किती सुखद आहे. म्हणजे आपल्याला आपली जो काळजी घेतो तो आपल्याला एकदम जवळचा वाटतो. तर अशी व्यक्ती तर सगळी ती गुप्तपणे ते करतायत, आपली प्रत्येकाची काळजी घेतायत, हे आपल्याला कळतच नाहीये. जेव्हा ते समजेल की प्रत्येक क्षणी ते आहेत काळजी घेणारे, मग आपला जो काळजी घेणार आहे तो आपल्या सर्वात हृदयाच्या जवळ असतो. कारण ते आपल्या हृदयातच आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि वेदांत सूत्रांचा सारांश एवढं सगळं आपण पाहणार आहोत. कारण हे अत्यंत रहस्यमय शास्त्र आहे. जेव्हा ते प्रगट होतं, ते ज्ञान आपल्याला जाणवायला लागतं, आपल्याला त्याचा अनुभव यायला लागतो, याचाच अर्थ आहे की आता हे ज्ञान आपल्यासमोर प्रगट होतंय. हा आत्म्याचा साक्षात्कार आपण शब्द कित्येक वेळा ऐकलेला आहे. आत्म्याचा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कारी संत, असं आपण नेहमी म्हणतो. पण प्रत्यक्षात ते काय आहे किंवा काय घडतं ते आपल्या जीवनात घडणार आहे. आणि जेव्हा ते घडेल तर त्याची सगळी माहिती, त्याचं आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार हे मोठे मोठे शब्द आहेत. ते शब्द पाहिले की आपण घाबरून जातो. पण त्याचा सोपा अर्थ आहे, कारण तेच आपण आहोत, आत्माच आहोत आपण. फक्त ते माहिती करून द्यायला भगवद्गीता आहे, हलवायला भगवद्गीता आहे, उठवायला भगवद्गीता आहे, जाग करायला भगवद्गीता आहे.
आणि ज्ञान द्यायला, अंधकार दूर करायला भगवद्गीता मदत करते. पुढची स्लाइड माताजी. तर या जो अध्याय ना तो खूप महत्वाचा आहे. याच्यात त्रिश्लोकी भगवद्गीता आहे. बघा, त्रिश्लोकी अशासाठी की 18 अध्यायातले 700 श्लोक रोज म्हणणं कोणाला शक्य नाहीये. आपल्याकडे वेळ नाहीये, आपल्याला आपली कामं करायची आहेत, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, आपलं आयुष्य ठरलेलं आहे, घड्याळाच्या काट्यावर बसवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला भगवद्गीता वाचन करायचं असेल तर त्रिश्लोकी म्हणजे 3 श्लोकामध्ये भगवद्गीतेचं सार आलंय. तर अशी भगवद्गीता 13, 14, 15 जे श्लोक आहे या अध्यायाचा, तर ह्याला त्रिश्लोकी भगवद्गीता म्हणतात. जर तुम्हाला रोज भगवद्गीता वाचता येणं शक्य नसेल तर तुम्ही नुसते या पुरुषोत्तम योगातल्या 15व्या अध्यायाचे 30 श्लोक म्हटलेत तर तुम्हाला भगवद्गीता म्हटल्याचं पूर्ण जे काही फल आहे किंवा जे काही आहे ते प्राप्त होऊ शकतं. आणि रोज भगवद्गीतेची आठवण पण राहते. आणि सोपेही आहेत. पुरुषोत्तम योग हा अध्याय फार सोपा आहे. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता त्रिश्लोकी गीता या अध्यायात येते. 13व्या, 14वा, 15वा 3 श्लोक मिळून भगवद्गीतेचं सार आहे, हे लक्षात घ्या. तर याच्यामध्ये हा जो 15वा अध्याय आहे तर त्याच्यात खूप महत्वाची माहिती आहे. तर तुमच्या बाजूला एक चित्र आहे बघा, मी तुम्हाला आधी समजावून सांगते पटकन थोडक्यात, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण काय वाचणार आहोत. आणि खूप सोपं आहे, कठीण नाहीये, फक्त ते तुम्हाला समोरचं चित्र कळलं पाहिजे. बघा, आपण बघतो की उलटा वृक्ष आहे ना, जो उलट्या वृक्षाचं वर्णन आलंय भगवद्गीतेमध्ये. हा उलटा वृक्ष म्हणजे काय? आपण तर कधी बघत नाही. आपण रस्त्यावरनं जाताना काय बघतो? मुळं दिसतात का हवेमध्ये गेलेली? मुळं जमिनीखाली असतात, ती आपण पाहू शकत नाही. फक्त जेव्हा असं मोठं काही असं म्हणजे वादळ येतं किंवा मोठ्या वारे सुटायला लागतात आणि मोठा जोराचा पाऊस असतो, तेव्हा कधी कधी अशी वृक्ष उन्मळून पडलेले आपण पाहतो रस्त्यावर. किंवा असे आपल्या गावी वगैरे पण होतं की जेव्हा मुळं अशी बाहेर येतात आणि झाड उन्मळून पडतं. पण असं क्वचितच असतं. शक्यतो आपण बघतो तर मुळं सगळी खाली असतात आणि झाड वर असतं जमिनीच्या. मग हा उलटा वृक्ष कुठून आला? की त्याची मुळं वरती आकाशात गेली आहेत आणि झाड खालच्या दिशेने आहे. मग ह्या वृक्षाबद्दल जेव्हा जाणतो तेव्हा आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. कारण हा वृक्ष म्हणजे आपलं भौतिक आयुष्य आहे, हे भौतिक जीवन आहे, हे भौतिक जगत आहे. आपण जर शेजारच्या चित्रात जर तुम्ही पाहिलत ना तर तुम्हाला राधा कृष्ण दिसतायत. ते दोघं जे आहेत ते सर्व आध्यात्मिक जगत आहे, आत्म्याशी संबंधित जगत आहे. कारण आपण आत्मा आहोत, आपण देह नाही आहोत. मग महत्व कशाला आहे? आत्म्याशी संबंधित गोष्टीला महत्व आहे की देहाशी संबंधित गोष्टीला महत्व आहे? जो देह नाहीसा होणार आहे, जो देह जायला जाणार आहे, जो देह तात्पुरता आहे, फक्त या जन्मातच वापरायला मिळालेला आहे, तर तात्पुरत्या गोष्टीला किती महत्व आहे, भौतिक जगाला किती महत्व आहे, जे नाशवंत आहे. तर म्हणून खालचा जो भाग आहे ना, संपूर्ण जे झाड आहे ते भौतिक जगाचं रूप आहे. आणि वर जे दिसतं आहे ते आध्यात्मिक जगत आहे. ते खरं जगत आहे, ते खरं धाम आहे, ते आपलं खरं घर आहे. आणि म्हणून त्याला महत्व आहे, कारण ते खरं अस्तित्वात आहे. तिकडे सगळं आत्म्याशी संबंधित आहे, जे सतत टिकणार आहे, नाहीसं होणार नाहीये. ते पूर्ण आध्यात्मिक जगत. आणि तो पसारा अफाट आहे आध्यात्मिक जगताचा. काही जो भाग आहे तो फक्त भौतिक जगाचा आहे. आणि हे जे भौतिक जगताचा जो भाग आहे ज्याच्यात आपण आता राहतो आहोत, आपण वावरतो आहोत, तो मर्त्य लोक आहे. कारण तिथे मृत्यू आहे, जन्म आहे, म्हातारपण आहे, आजार येणार आहेत, वेगवेगळ्या भीती आहेत, वेगवेगळी संकट आहेत, वेगवेगळी येणारी दुःख आहेत. अशा जगात आपण राहतो. आणि म्हणून हे जे खालचं दिसतंय ना ते आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब पडलेलं आहे. जे जे काही आध्यात्मिक जगात आहे ते ते सर्व काही भौतिक जगात आहे. पण ते विकृत स्वरूपात आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. का? आता तुम्हाला एक सांगते, तुम्ही जेव्हा असं एखादा छोटा मुलगा आहे आणि तो असा असा जलाशय आहे त्याच्या किनाऱ्यावरती फिरतोय, तर जलाशयाच्या किनाऱ्यावरती आंब्याचं एक छान झाड आहे आणि खूप आंबे लगडलेले आहेत. तो मुलगा असा चाललेला आहे तर त्याचं लक्ष पाण्याकडे जातं, तर तो बघतो तर अरे, इथे तर एक झाड आहे आणि त्याला एवढे आंबे लगडलेले आहे. मग तो लगेच धावत धावत जातो आणि बालसुलभ वृत्तीने त्याच्यात हात घालून ते आंबे काढायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा तो आत हात घालतो तेव्हा ते आंबे नाहीसे होतात, कारण ते पाणी असतं. तिथे प्रत्यक्षात आंबे नाही आहेत. आंबे कुठे आहेत? आंबे त्या झाडावर आहेत. ते झाड कुठे आहे? तर ते पाण्याच्या बाजूला जलाशयाच्या तीरावरती आहे, काठावर आहे. पण ते त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि ते प्रतिबिंब खरं समजून आता तो मुलगा अज्ञानी आहे. आता आपल्याला हसू येईल की काय वेडा आहे हा, हा त्या पाण्यात हात घालून आंबे काढतोय. आंबे तर तिथे नाहीच आहेत, मग मिळणार तरी कुठून? पण आपण रोज तेच करतो आहोत सर्वजण. आपण त्या अशा प्रतिबिंबामध्ये हात घालून गोष्टी काढण्याचा प्रयत्न करतोय की ज्या नाशवंत आहेत, त्या नाहीच आहेत मुळात. आणि अशा रीतीने मग जेव्हा त्याला समजेल की अरे हे आंबे तर तिकडे आहेत, इथे नाही आहेत,
असंच हे जे भौतिक जगत आहे ना ते प्रतिबिंब आहे त्या आध्यात्मिक जगाचं. ते खरं वाटतंय आपल्याला त्या मुलासारखं. आणि जे आंबे खरे रसाळ आंबे त्या आध्यात्मिक जगात आहेत ते आपण त्या भौतिक जगातून काढण्याचा प्रयत्न करतोय. जे शुद्ध प्रेम आहे तिथे ते इथे विकृत स्वरूपात भौतिक जगामध्ये आहे. फरक काहीच नाहीये. फक्त उलट प्रतिबिंब आहे त्या आध्यात्मिक जगाचं. आणि खरं मूळ जगत आहे ते आध्यात्मिक जगत आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. आता हा जो वृक्ष आहे त्याचं मुळं बघा वर आहेत. कारण ब्रह्मदेव मुळाशी ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेव हे प्रथम जीव आहेत. जसे आपण जीवात्मे आहोत, जसे देवी देवता आहेत, जशी राक्षस योनी आहे, जशी यक्ष योनी आहे, जशी गंधर्व योनी आहे, पशु योनी आहे, पक्षी योनी आहे, वृक्ष योनी आहे, अशा 84 लाख योनी आहेत. आणि त्या प्रत्येकामध्ये वेगवेगळे जीवात्मे देह धारण करून राहतात. त्यांनी देह घेतलेला आहे आवरणासारखा, कपड्यांसारखा. आणि ते वावरतायत. मग आपल्याला हे जाणलं पाहिजे याच्या मुळाशी, आपल्या ब्रह्मांडाच्या मुळाशी कोण आहे? तर ब्रह्मदेव आहेत. आणि एकच ब्रह्मदेव नाही आहेत. आपल्याला वाटतं की एकच ब्रह्मदेव आपल्या ब्रह्मांडापुरते. असे अनेक ब्रह्मदेव आहेत. कोटीच्या कोटी, जेवढी ब्रह्मांड तेवढे ब्रह्मदेव. म्हणजे विचार करा किती ब्रह्मांड. त्यांचं आयुष्य किती आहे? 100 वर्ष. जसं मानवाचं आहे तसं. पण काळाचा परिमाण वेगळं आहे. त्यांचं जे आयुष्य आहे 100 वर्षाचं, एक कल्प म्हणजे एक दिवस आहे. असं एक कल्प एक दिवस, एक कल्प एक रात्र. पण आपल्या जर काळानुसार बघितलं, 1000 चतुर्युग एवढा त्यांचा एक दिवस आहे. मग असे जे ब्रह्मदेव मुळाशी आहेत त्या ब्रह्मांडाच्या, म्हणून तिकडे ते ब्रह्मदेव बसले. आणि आपण जसं खाली खाली जातो, जसं पुढे पुढे जातो, तसं आपण या आध्यात्मिक जगतापासून दूर दूर जातो बघा तुम्ही. आणि मध्ये जो निळा रंग दिसतोय ना, ती इच्छारूपी नदी आहे. जोपर्यंत आपण इच्छारूपी नदी ओलांडत नाही तोपर्यंत आध्यात्मिक जगतात जाऊ शकणार नाही. कारण ते शुद्ध जगत आहे, विकाररहित जगत आहे. आणि ते खरं जगत आहे, ते प्रतिबिंब नाहीये. खरं वास्तविकता ही आहे. खरा अर्थ हा आहे. परम सत्य हे आहे फक्त आध्यात्मिक जगत. आणि हे प्रतिबिंबात आपण राहतो, भ्रमामध्ये आपण राहतो, अज्ञानामध्ये आपण राहतो. तिथे प्रत्यक्षात काहीच नाहीये. नाशवंत आहे जे काही आहे ते. तात्पुरतं आहे, या जगापुरतं आहे. आणि जसजसे आपण या मुळापासून दूर जाऊ तसतसं आपण या आध्यात्मिकतेपासून दूर जातो. म्हणून पहिल्यांदा ब्रह्मदेव आहेत, नंतर देवी देवता आहेत, मग मनुष्य आहे, मग सिद्ध पुरुष आहेत, मग त्यानंतर खाली येऊ तसं पशु पक्षी आहेत. असं खाली खाली आपण जसं जाऊ तसतसं आपण त्यांच्यापासून दूर जायला लागतो. आणि असा हा वृक्ष आहे, उलटा वृक्ष, ज्याच्या मुळावरती ब्रह्मदेव बसलेले आहेत. आणि बाकी सगळे जीवात्मे बघा खाली दिसत आहेत तुम्हाला. वेगवेगळे योनी, वेगवेगळे देह आपण आपल्या समोर त्या बघतो त्या चित्रामध्ये. तर असा हा वृक्ष आहे उलटा. तर आता मी सुरुवात करते अध्यायाला. तर हा वृक्ष कसा तोडायचा, त्याची कसं छेदन करायचं, कशी आसक्ती नाहीशी करायची, हे पुरुषोत्तम योग हा अध्याय सांगतो. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत, शाश्वत म्हणजे काय की जो कधीही नाहीसा होणार नाही असा. आता तो शाश्वत म्हणजे कशा पद्धतीने शाश्वत आहे? कारण जीव येतच राहतात या आध्यात्मिक जगातून इथे. आणि इथे येतात आणि मग पुन्हा ते आपल्या मूळ घराशी परत जाण्याचा प्रयत्न करतात. पण हा वृक्ष तसाच आहे, आध्यात्मिक जगतामध्ये येतायत जातायत जीवात्मे. आणि म्हणून वटवृक्ष नाही, पिंपळाचा वृक्ष अश्वत्थ. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. तर त्याचं मूळ वर आहे आणि शाखा फांद्या खाली आहेत, डहाळ्या खाली आहेत. आता या डहाळ्या म्हणजे आसक्ती आहे, किती पसरलाय बघा तो. कारण आपली आसक्ती, आपल्या इच्छा वासना बघा. तुम्हाला इतक्या इच्छा, तुम्ही फक्त शांत बसला असाल तर आपल्या मनाकडे लक्ष द्यायला शिका, की आपल्या मनात कसे विचार येत आहेत. आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला शिका. आपोआपच आपण शांत व्हायला लागतो. मनाकडे लक्ष दिलं ना की आपल्या लक्षात येतं, अरे किती विचार, किती इच्छा, किती कामना आपल्या मनात भरल्यात. एक येतोय विचार, जातोय, येतोय जातोय, येतोय जातोय. इच्छा येते जाते. अनेक इच्छा. एक इच्छा पूर्ण झाली तरी संपत नाही, दुसरी इच्छा तयार असते. म्हणजे अशा रीतीने चाललंय आपलं. तर ह्या सगळ्या फांद्या आहेत, डहाळ्या आहेत. आसक्ती. आता आसक्ती आणि इच्छा काय फरक आहे? इच्छा अनेक येतात मनात. आपण जर बसलो असलो तर आपण अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात. पण त्यातली एखादी इच्छा आपण पुन्हा 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 तिचा विचार करत राहतो. ती गोष्ट पुन्हा पुन्हा मनात यायला लागते. जेव्हा ती पुन्हा पुन्हा येते तेव्हा आपण त्या विचाराला बळ देतो, त्या इच्छेला बळ देतो, तेव्हा ती आसक्ती बनते. आणि जेव्हा तिला बळ देतो तेव्हा ती रुतून बसते, म्हणजे मनातून जात नाही. आणि ही आसक्ती बनते. आपण चिकटून राहतो तिला, आपण अडकून पडतो त्याच्यामध्ये. अडकून नाही पडायचंय कशामध्ये, चिकटून राहायचं नाहीये.
कशाला अलिप्त राहायचंय, ते चिकटणं दूर व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या शाखा खाली पसरल्या आहेत, किती विस्तार त्याचा प्रचंड आहे, ते दिसत पण नाहीये किती पसरलाय वृक्ष. आणि पाने वैदिक मंत्र आहेत. वैदिक मंत्र म्हणजे कर्मकांड जी आहेत, तर त्या झाडाचं पोषण पानं करतात. क्लोरोफिल असतं माहितीये ना, सगळ्या झाडाचं अन्न मुळांपासून जेव्हा ते सगळी घेतात जीवनसत्व पाणी आणि अन्न पानामध्ये बनतं, तर ते वैदिक मंत्रांची पानं आहेत. आणि जो या वृक्षाला जाणतो, आपला भौतिक जगताचं नश्वरत्व जाणतो, जे दिसतंय ते नाहीसं होणार आहे याची जाणीव ज्याच्याकडे आहे, आणि आध्यात्मिक जगत हे खरं मूळ जगत आहे, जे आत्म्याशी संबंधित आहे, हे देहाशी संबंधित असलेलं जगत आहे. जसा देह नाहीसा होणार आहे तसं ते पण आहे. असं हे जगताचं स्वरूप पण सतत बदलणार आहे. सतत बदलत असतं, सतत बदलत असतं. आणखीन काही लाखो वर्षांनी जेव्हा जन्म घेऊन येऊ, तेव्हा आता जे काही आहे ते सगळं बदललेलं असेल. असं बदलणारं असं हे जगत आहे. म्हणूनच त्याला जगत म्हणतात, जे सतत बदलणारं आहे. आणि म्हणून जो ह्यांना जाणतो तो वेदांना जाणतो, म्हणजे तो सर्व काही जाणतो, तो ज्ञानी आहे. वेद म्हणजे ज्ञान. पुढची स्लाइड माताजी. रेश्मा माताजी कुठे गेल्या? हा. तर अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. आता हा जो उलटा वृक्ष आहे, जो भौतिक जगाचा जगतामध्ये असलेला आहे, प्रतिबिंब आहे पाण्यामध्ये पडलेलं, आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब म्हणजे भौतिक जगत आहे. तर हा जो उलटा वृक्ष आहे, तो त्रिगुणांनी त्याचं पोषण केलंय. आपण बघतो ना, हे सत्व तम कसा आपल्यावर परिणाम टाकतात. जेव्हा तमोगुण येतो तेव्हा कंटाळा येतो, आळस येतो. जेव्हा रजोगुणाची वाढ होते तेव्हा आपण सतत धडपड करायला लागतो. सत्वगुणामध्ये ज्ञान प्रकाशित होतं आणि आपण चांगल्या चांगल्या गोष्टी करायला लागतो. या तीन गुणांनी यांच्या शाखांचं पोषण, या वृक्षाचं पोषण, कारण या तीन गुणच आहेत ना या पूर्ण भौतिक जगामध्ये. त्याच्याच अधिपत्याखाली आहोत, मायेच्या अधिपत्याखालीच आहोत. मायेचे गुण आहेत. सत्वरजतम हे मायेचे, त्रिगुणमयी माया. माया म्हणजे काय? माया या शब्दाचा अर्थ काय आहे? माया म्हणजे, आताची कोणाचा तरी आवाज येतोय बघा, स्लाइड हे चालू आहे कोणाचा तरी. एकच मिनिट हा, जरा म्यूट करते. हा. तर माया म्हणजे काय? आपण मायेच्या आवरण, एकच मिनिट हा, प्लीज अनम्यूट होऊ नका, म्हणजे आवाज येत राहतो ना सारखा. एकच मिनिट. हरे कृष्ण. हा. तर माया, आपण नेहमी माया 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 असं म्हणत असतो. तर माया याचा अर्थ जी आपल्याला भ्रमात टाकते तिला माया म्हटलेलं आहे. म्हणजे जी आपल्याला फसवते, म्हणजे आपल्याला जे नाही ते दाखवते. जे आहे ते कळलं पाहिजे ना, वस्तुस्थिती समजली पाहिजे, सत्य समजलंय, पण ती आपल्याला भुलवून ठेवते, गुंगवून ठेवते आणि आपल्याला फसवते ती, आणि अशी ती माया आहे. आणि ह्या तीन गुणांची माया आहे, त्रिगुणमयी माया. म्हणजे माया काय करते? आपल्याला तीन गुणांच्या मार्फत फसवत राहते आणि अडकवून ठेवते या भौतिक जगामध्ये. त्यामुळे आपल्याला छान वाटतं, आपल्या प्रत्येकाला वाटतं अरे माझं छान चाललंय इकडे, मला काय कुठे जायचं नाहीये, मला संसार मला छान वाटतोय, जे काय चाललंय ते मला, मी आनंदात आहे एकदम. मला त्या बाहेर पडायची कोणाला इच्छाच नसते त्या संसारातून. उलट बाहेर कुठे जायचं, मृत्यू होणार याची भीती वाटायला लागते. कारण याच गोष्टी खऱ्या वाटतात, कारण या जन्मापुरत्या आहेत. आता कोणाला मागच्या जन्मीचं माहितीये का? मागच्या जन्मी आपल्या ज्या अत्यंत आवडत्या व्यक्ती होत्या, किंवा आपण ज्या घरात राहत होतो, किंवा ज्या आपल्या गोष्टी होत्या मागच्या जन्मात आपण कमवलेल्या, त्यांचा काहीतरी संबंध या जन्माशी आहे का? आपण, आपल्याकडे ते आता आहेत का? आपण कुठे राहतो तो माहितीये का? ज्यांच्यावर प्रेम करत होतो, आता तेच जे जीवात्मे आहेत जेव्हा आपल्याला भेटले होते, तेच आता कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला भेटलेले आहेत. तेव्हाची नाती वेगळी असतील, आताची नाती वेगळी असतील, पण तेच जीवात्मे आहेत ज्यांच्याशी आपला संबंध आलाय. कारण त्यांच्याशी आपले ऋणानुबंध आहेत मागच्या जन्मीचे, त्याच्या मागच्या जन्मीचे, त्याच्या मागच्या जन्मीचे, देणी घेणी आहेत आपली. आणि म्हणूनच आहे की ह्या ज्या तीन गुण, आता हे का लक्षात ठेवलं पाहिजे? कारण कसा हा फोलपणा लक्षात आला पाहिजे. जोपर्यंत तुच्छपणा, फोलपणा लक्षात येत नाही या जगाचा, तोपर्यंत आपण याच्यात असंच अडकून पडणार आहोत. तोपर्यंत आसक्ती नाहीशी होणार नाहीये. मग शेवटचा क्षण आल्यानंतर आपण जागे होऊ, पण तेव्हा काय वेळ निघून गेलेली असेल. मनुष्य देह मिळालाय, मनुष्य देह देवांना सुद्धा मिळत नाही, ते पण देवी देवी देवता आपण त्यांच्याकडे गोष्टी मागत असतो. पण खरं तर मनुष्य देह हा दुर्लभ आहे मिळणं, त्याच्यात मुक्ती आहे, त्याच्यामध्ये खरं ज्ञान सामावलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून याच्या ज्या शाखा आहेत त्या खूप पसरलेल्या आहेत खालीवर, कारण इच्छा असंख्य आहेत ना, वासना असंख्य आहेत.
कामना असंख्य आहेत, आसक्ती असंख्य आहेत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे त्याच्या शाखा पसरल्या आहेत. त्याचा तुम्ही बघूच शकत नाही किती तो पसरलेले आहेत. हे त्या डहाळ्या म्हणजे इंद्रियांचे विषय आहेत. या वृक्षाची मुळं खालीही पसरली आहेत, जसं ब्रह्मदेव दिसत आहेत, आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली आहेत. भौतिक जगत हेच आहे ना, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला इथे जायचंय, मला तिथे जायचंय, मला गाडी घ्यायची आहे, मला घर घ्यायचंय, मला दागिने घ्यायचे आहेत, मला कपडे घ्यायचे आहेत, मला अमुक घ्यायचंय, मला तमुक घ्यायचंय, मला हे खायचंय, मला ते खायचंय, मला हे ऐकायचंय. हे चालूच आहे ना, हे किती प्रचंड, म्हणजे त्याला अंतच नाहीये यांना. हे सकाम कर्म आहे. म्हणजे मला अमुक काहीतरी पाहिजे म्हणून मी करतेय, मला काहीतरी हवं आहे, मला काहीतरी मिळवायचंय म्हणून मी, सकाम म्हणजे इच्छेने केलेली कर्म, आणि त्याच्याशी बांधलेलो आहोत आपण, आणि म्हणून पुन्हा पुन्हा यावं लागतंय. पुढची स्लाइड माताजी. न रूपमस्तेह तथोपलभ्यते, नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा, अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा, ततः पदं तत्परिमार्गितव्यं, यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः, तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये, यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी. आता या या ज्या रूपाचं, हे जो वृक्ष आपण बघितला ना, त्याचं जे रूप, खरं रूप आहे, म्हणजे ते या जगात अनुभवायला येत नाही. म्हणजे आपल्याला जेवढं दिसतं त्याच्यावरच आपण विश्वास ठेवतो. याचा आधी अंत आणि आधार म्हणजे भौतिक जगतामध्ये देह दिसतायत. आत्मा दिसतो का कोणाला? आपण आत्म्याला पाहिलंय का? आपण फक्त देह बघतो. जेव्हा आपल्याला ती अधिकारी, आपल्याला ते अधिकार प्राप्त होईल, जेव्हा आपली तशी आध्यात्मिक उन्नती होईल, जेव्हा भगवंतांची पूर्ण कृपा होईल, तेव्हा त्या आत्म्याचं दर्शन, आत्म्याचा साक्षात्कार व्हायला लागेल. पण तोपर्यंत आपण काय पाहतोय? आपल्या आजूबाजूला पसरलेले आवरण बघतोय, देह बघतोय, क्षेत्र बघतोय. त्यातला क्षेत्रज्ञ नाही दिसत आहे आपल्याला अजून. आपल्याला फक्त राहणारा आत्मा दिसत नाहीये, फक्त बाहेरचे देह दिसतायत. आणि त्याच्यानुसार याचा जो हा इतकं पसर, हे जे भौतिक जगत आहे, याची सुरुवात, अंत आणि आधार कोणी जाणू शकत नाही. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे. आणि खोलवर मुळं गेलेली आसक्ती, खोलवर पसरलेली आहे, रुजलेली आपल्या प्रत्येकाच्या मनात. आणि ते जाणून निश्चय करायचा. आणि अनासक्तीरूपी शस्त्र. आता हे वृक्षाला आता हा वृक्षाची उपमा दिली आहे ना, मग वृक्षाला आपण कसा कापणार, वृक्षाला कसं छेदणार? तर शस्त्र पाहिजे, धारदार शस्त्र, की आपण त्याला छेदून टाकू, त्याला कापून टाकू, ही आसक्ती नाहीशा करू. आणि हे करण्यासाठी जे आहे ते अनासक्तीरूपी, याला जे आपण चिकटलेलो आहोत, यात आपण अडकलेले आहोत, यात आपण जसे गुंतून गेलेलो आहोत, तर त्याच्यासाठी निश्चय केला पाहिजे की हा सगळे गुंतागुंत आपल्याला सोडवायची आहे आपल्या आयुष्याची. आणि आयुष्यात राहून, प्रपंचात राहून त्याच्यापासून कसं अलिप्त राहता येईल हे शिकायचंय. आता अलिप्त राहणं म्हणजे संसार सोडणं नव्हे, किंवा प्रेम कमी होणं नव्हे. प्रेम तर वाढलेलंच असतं प्रत्येकाबद्दलचं. पण अनासक्त होताना अलिप्तपणा म्हणजे काय? की आपण त्यात आहोत, पण संसार चिकटलेला नाहीये. संसार उत्तमरित्या करतोय, उत्तम आनंद घेतोय, पण ते घेताना कुठेही तो त्यात अडकलेला, चिकटलेला, त्यात गुंतून पडलेला नाहीये. मनामध्ये माहितीये की हे नाहीसं होणार आहे, संपणार आहे, कधीतरी ती वेळ येणार आहे, याची तयारी आहे मनाची. आणि असा जो आहे अनासक्तीरूपी शस्त्र आपल्या, आणि भगवद्गीतेनेच दिले आपल्याला. आणि तरच आपण हा मायारूपी वृक्ष, किंवा हे आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब, हे किती खोटं आहे हे भगवद्गीता सांगते. आणि म्हणून मनुष्याने असं स्थान शोधावं. आता जिकडे जाऊन, आता हॉटेलमध्ये राहून पैसे कमवून तुम्ही हॉटेलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी विकत आणून ते सजवणार आहात का? आपल्याला 4 दिवस राहायचंय. मग आपण इतकी धडपड करून त्याची भर करणार का त्या हॉटेल मालकाची? आता इथे मी एक उदाहरण देते की आपण जातो दुसऱ्या ठिकाणी राहायला, पण तात्पुरतं जातो, 4 दिवस तिथे आनंदात राहतो, परत येतो चांगल्या वाईट आठवणी घेऊन. थोडस कदाचित वाईट वाटतं तिथून निघताना, पण आपण येणार कुठे असतो? आपल्या मूळ घरी येणार आहोत ना, जिथे आपण राहतो, जे आपलं खरं ठिकाण आहे. तर खऱ्या ठिकाणी येताना कशाला दुःख होणार आहे? मग तेच आहे ना, जर हॉटेल सारखं आपण इथे राहतो आहोत, या जन्मामध्ये, या देहामध्ये, या घरामध्ये, या संसारामध्ये, हा तात्पुरतं आहे. आनंदाने तिथे जसं राहतो तसंच राहायचंय. आणि जितकी धडपड आवश्यक आहे तेवढीच करायची आहे. अधिक धडपड करण्याची काय गरज आहे? काय ते जिकडे आपण काय जमवून ठेवणार आहोत, ते काय एक जेवढं आपल्याला जेवढं आवश्यक आहे बस आहे ना, तेवढं आपल्या पोटापुरतं ते बघणार आहेत भगवंत, घेणार आहेत काळजी आपल्या सर्वांची. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, योगक्षेमम वहाम्यहम. मग ज्या परमपुरुषांपासून सर्व गोष्टीचा प्रारंभ आणि विस्तार झालाय, त्यांना शरण गेलं पाहिजे, जे खरे आपले पिता आहेत, जे आपले खरे प्रेमास्पद आहेत,
ज्यांचं खरं सुप्त प्रेम आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे, जे आपण विसरून गेलेलो आहोत, मग त्यांना शरण गेल्यानंतर कशाची काळजी, कशाची भीती, कशाची चिंता, कसल्या विवंचना, कुठली संकट, सगळं आपोआप नाहीसं होऊन जाणार. त्याची भीतीही नाहीशी होणार. पुढची स्लाइड माताजी. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आता हे सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे की त्या माझ्या ते परमधाम, आता जिथे जायचंय, हे परमधाम किंवा जे आध्यात्मिक जगत आहे, जे आत्म्याशी संबंधित जगत आहे, याचा अर्थ सगळ्या गोष्टी तिथे आत्म्याशी संबंधित आहे. आणि आत्मा हा शाश्वत आहे. तो कधीही नाहीसा होत नाही, तो कधीही नष्ट होत नाही, तो कधीही मारला जात नाही, तो नेहमीच असतो. आपण पूर्वापार काळापासून, लाखो वर्षापासून आपण आहोत, आपलं अस्तित्व आहे. फक्त आपल्याला या जन्मापुरता माहितीये, आपल्या जन्मापुरता आठवतंय, आपल्याला मागच्या जन्माचं आठवत नाहीये. पण आपलं अस्तित्व अनेक जन्मांपासून आहे, अनेक देह धारण केलेले आहेत, अनेक मोठा प्रवास आहे आपला सर्वांचा. या प्रवासातून, या मार्गावर आपण चालत चालत आलेलो आहोत इथे आतापर्यंत. हा आपला सगळ्या प्रत्येकाच्या आयुष्याचा, जीवनाचा मार्ग आहे. तो फक्त या जन्मापुरता नाही विचार करायचा आहे. अनेक जन्म झालेले आहेत आपले, आणि आपण कित्येक काळापासून, अनेक वर्षापासून, अनेक काय, अनेक असं म्हणताही येणार नाही, कारण आपण आहोतच आणि आपण राहणारच आहोत. आपण नाहीसे होणार नाही आहोत, फक्त देह टाकणार आहोत या जन्मामध्ये, एवढंच आहे फक्त. एवढी छोटी गोष्ट आहे ही, पण ती आपल्याला इतकी मोठी वाटते की तीच सर्वात मोठी गोष्ट वाटते, जी आपण अनंत काळापासून करत आलेलो आहोत. अनंत काळापासून देह सोडत आलो आहोत, नाही नवीन घेत आलो आहोत. म्हणजे अगदी सवयीची गोष्ट आहे, लाखो वेळा केलेली गोष्ट आहे. पण त्याला काय महत्व आहे, पण तीच गोष्ट महत्वाची झाली आपल्याला. आपल्याला त्याचीच भीती वाटते, जी आपण अनंत काळापासून करत आलेलो आहोत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की मग ते भौतिक जगत जे आहे त्याच्यापेक्षा मग हे गोलोकधाम तुमच्या दिसतंय, ते गोलोकधामाचं आहे की गोलोक धाम, म्हणजे कारण गायींनाही तिथे महत्व आहे आणि इंद्रियांच्या पलीकडे असलेलं हे जगत आहे. आणि गोलोकधाम, वृंदावन मध्ये याची सगळी जी माहिती आहे ना, आता पूर्ण याची माहिती नाही, पण मी थोडक्यात सांगते. कारण कसं आहे ना, की हा पूर्ण एक मोठे 4-5 लेक्चर घेऊन सांगितले तरी कमी होईल, एवढा हे विषय आहे मोठा आध्यात्मिक जगताबद्दल. जसं आपण पुढे अभ्यास करू, भागवत महापुराणामध्ये सर्व ह्याचं वर्णन आलंय, ब्रह्मसंहितेमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. तर हे जे आहे, तर हे कसं प्राप्त होईल, जर आपण भगवंतांचं सतत स्मरण ठेवलं. आपण ज्यांचं स्मरण ठेवतो ना, आपण त्यांच्यासारखे होतो. आपण ज्यांचा विचार करतो ना, किंवा ज्यांची भक्ती करतो, आपण त्या लोकात जातो. जर भूतखेतांबद्दल जर विचार केला, त्यांना प्रसन्न करून घ्यायचा प्रयत्न केला, भौतिक जगत जर महत्वाचं वाटायला लागलं, आणि अशी जर रजोतम गुणांचं असेल, तर त्या त्या योनीत, त्या त्या लोकात जावं लागणार. आता ज्या ग्रह लोकात जायचं असेल, चंद्रावर जायचं असेल, सूर्यावर जायचं असेल, तर त्यांची उपासना, तसं करण्याचे मंत्र, त्यांचे विधी, त्याचे यज्ञ, हे सगळे वेदामध्ये आलेले आहे. जर तसं तुम्ही केलं तर आपण त्या त्या ग्रहावर पण जाऊ शकतो, त्या त्या लोकातही जाऊ शकतो. पण तिकडे जाण्याचं काय, तात्पुरतं कुठे जाऊन कशाला राहायचंय. कायमस्वरूपी स्थान महत्वाचं आहे ना, जे आपलं कायम शाश्वत धाम आहे, तिथे जाणं महत्वाचं आहे, की तात्पुरतं जायचं, काही वेळ फुकट घालवायचा, मग परत पश्चातापून परत यायचं, पुन्हा या मार्गाला लागायचं. किती वेळ फुकट गेला, किती जन्म फुकट गेले, आणि किती किती वाया घालवल्या गोष्टी, जेवढी संधी असताना. तर ती संधी जर आली आहे, तर त्याचं सोनं करायचं की ते सोडून द्यायची, आणि मग परत आपल्याला परत सगळं अडकून जायचं या चक्रात. रहाट गडगं चाललंय, गोल 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 फिरतंय ते सारखं, जन्म मृत्यूचं हे जे चक्र आहे ते, त्या चक्रात अडकलेलो आहोत आपण, आणि आपल्याला त्याच्यातच आनंद वाटतोय. जसं छोट्या मुलाला बसलं ना मेरी गो राऊंड मध्ये आनंद वाटतो तसा, पण जेव्हा ते गरा 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 फिरायला लागतं, तेव्हा चक्कर पण येते त्याच्यामुळे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे, आणि तो वेग पण त्रासदायक असतो. आणि म्हणून हे जे धाम आहे ते कसं आहे, चिंतामणी धाम म्हटलंय त्याला. सर्व इच्छा पूर्ण होतात. चिंतामणी पासून बनवलेली, चिंतामणी म्हणजे असा मणी जो मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतो, त्याचेच दगड आहेत, त्याच्यापासूनच बनवलेले प्रासाद आहेत. कल्पवृक्ष आहेत, हवे ते खाद्यपदार्थ, सुरभी नावाच्या गायी आहेत, अमर्यादित दूध पुरवठा, अमृतासारखं दूध आहे. द्विभुज असे भगवान श्रीकृष्ण वेणू वादन करतात, काक वाजवतात, बासरी. तुम्ही बघितलंय ना त्यांचं चित्र बासरी वाजवताना. जेव्हा ते वाजवतात, जेव्हा ते रानावनात जायचे गुरं चरायला, तेव्हा सगळे जण त्यांच्या भोवती गोळा व्हायचे. अगदी तुम्ही सांगाल की गवताची पाती डोलायची, सगळे पशु पक्षी धावत यायचे त्यांच्या ऐकायला. का? कारण ते आकर्षून घेतात, कारण तेच मूळ आहेत आणि त्यांच्याबद्दलच प्रेम आहे, त्यामुळे त्यांचं आकर्षण सर्वाधिक आहे इतर आकर्षणांपेक्षा. आणि म्हणून त्यांचं आकर्षण आहे, म्हणून त्यांची बासरी.
आपल्याला आकर्षून घेते, ते आपल्याकडे ओढून घेतात स्वतःकडे. आणि म्हणून सर्वजण त्यांच्या भोवती गोळा होतात. आपण बघितलंय चित्र. आणि म्हणून ते तिथे वेणुवादन करतात. त्यांचं आकर्षक रूप आहे. कमलदलासारखे नेत्र आहेत, मेघवर्णी असं त्यांचं रूप. कोटी मदन, एक मदन अत्यंत सौंदर्याचे प्रतिनिधी म्हणून मदन आहे. तर कोटी मदन एकत्रित आले, त्यांच्या सौंदर्यालाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य आहे. आणि म्हणून ते, कारण ते सगळ्यांची परमावधी आहे. परिपूर्णता जी आहे ती त्यांच्यामध्ये आहे. आणि परिपूर्णता अशीच असते की त्याच्यामध्ये अजून काही घालण्याची काही वावच नाहीये, अशी म्हणून परिपूर्ण त्याला म्हटलं जातं. म्हणून जे काही परिपूर्ण आहे ते आहेत. आता हे वैकुंठ लोक आहे आणि गोलोकधाम वृंदावन आहे. तर वैकुंठामध्ये चतुर्भुज रूप आहे, ते त्यांचं ऑफिस सारखं आहे. तिथे लक्ष्मीनारायण स्वरूपात अनेक वैकुंठांची नावं आहे. वैकुंठामध्ये जिथे कुठलीही कुंठा नाही, तेही आध्यात्मिक जगतच आहे. नंतर गोलोकधाम वृंदावन आहे, नंतर साकेत धाम आहे प्रभू रामचंद्रांचं. अशी ही जी धामांचं वर्णन हे सर्व आलेलं आहे, पुराणामध्ये आलेलं आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आलंय, गर्ग संहितेत आलेलं आहे, ब्रह्मसंहितेत आहे, भागवत महापुराणामध्ये आलेलं आहे. ही सगळी आता एखादी गोष्ट आपण पाहिलेली नाहीये किंवा आपल्या लक्षात नाहीये किंवा आपल्याला आठवत नाहीये म्हणून ती नाही आहे असं छाती ठोकपणे सांगता येणार नाही. कारण जे भगवंत सांगतात, जेव्हा हे ज्ञान असतं ते प्रमाणित ज्ञान आहे. आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण ते सत्य आहे. ते मूळ सत्य आहे, ते खरं खरं सत्य आहे. आणि म्हणून त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही. आपल्याला लागतं रात्र झाली की आपल्याला चंद्राचा प्रकाश किंवा आपल्याला वीज पेटवून आपल्याला कृत्रिम प्रकाश निर्माण करावा लागतो. पण त्यांच्या धामाला ह्याची गरजच नाही, कारण त्यांचं स्वयंप्रकाशित धाम आहे ते. पुढची स्लाइड. आणि असे जे त्या धामाला पोहोचतात त्यांना पुन्हा या भौतिक जगात यावं लागत नाही. हा सगळा भौतिक जगत म्हणजे आपलं समजा शाळा आहे. आपण तिथे धडे गिरवतोय आणि जे धडे गिरून पूर्ण होतील, पूर्ण ज्ञान मिळेल, रूपाची माहिती होईल, प्रत्येक क्षणी ते ज्ञान राहील, मग त्या जगात राहायची गरज राहणार नाहीये. दुःखाने भरलेल्या, काय होणार पुढच्या क्षणी काही माहिती नाहीये, कुठला देह मिळणार माहिती नाहीये, कुठल्या योनीत जन्म घ्यावा लागणार माहिती नाहीये, कुठे असू माहिती नाहीये, त्यावेळी काय परिस्थिती असणार आहे माहिती नाहीये, सगळं माहिती, काही माहिती नाहीये. अशा अशा ठिकाणी जायचंय. त्यापेक्षा अशा ठिकाणी जिच्याबद्दल सगळं माहिती आहे, जे आध्यात्मिक जगत आहे, पुन्हा पुन्हा या दुःखात पडावं लागणार नाहीये आणि कायमची सुटका मिळणार आहे. म्हणून ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. बद्ध जगातले जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करत आहेत. तर याचा अर्थ काय? बद्ध जगातील म्हणजे जिथे बांधून टाकलेले आहेत, साखळदंड घातलेले आहेत किंवा जिथे कलसूत्री बाहुल्या आहेत त्या नाचतायत. कोणाला आवडेल का कलसूत्री बाहुल्या बांधणं? किंवा कोणाला आवडेल का आपल्याला बेड्या घातलेल्या? कोणाला आवडतं का साखळदंडांनी बांधून टाकलेलं? कोणालाही आवडत नाही, पण तरीही आपण आनंदात आहोत. म्हणजे आपण बांधलेले आहोत, आपल्याला साखळदंड अदृश्य घातलेले आहेत आणि असं असताना सुद्धा आपण आनंदात आहोत, सुखात आहोत, अशी आपली कल्पना आहे मनाची. आणि म्हणून बद्ध जगातले जे जीव आहेत ते माझे सनातन, सनातन म्हणजे अत्यंत पूर्वापार, म्हणजे पहिल्यापासून किंवा ते आहेतच, अंश आहेत. पण त्यांचे जे गुण आहेत ते सर्व आपलेही गुण आहेत बद्ध जीवनामुळे. पण आपलं जीवन, भौतिक जीवन कसं आहे? कारण आपण देहात बांधलेले आहोत ना, आपल्याला देह खरा वाटतोय, आपल्याला देहच म्हणजे आपण आहोत असं वाटतंय. आणि असं वाटल्यामुळे आपण या कल्पनेने बांधले गेलेले आहोत की मी देह आहे, मी अमुक तमुक आहे, माझं नाव म्हणजे मी आहे. आणि असं आपण याच्यात अडकलोय. नुसतं माहित बघा, नुसतं देह भावना आहे तर ठीक आहे, पण देहाशी चिकटलेले आहोत. आपल्याला वाटतं की मीच देह आहे. आणि ही जी आपला भ्रम आहे, आपला हे अज्ञान आहे आपलं. आणि म्हणून यामुळे ते मनासह 6 इंद्रियांची कठीण, म्हणजे मन हे 6वं इंद्रिय आहे. जर मन नसेल तर इंद्रियांचं काम होणार नाही. आता तुम्ही बघा, आपण जेवण पण करताना जर मन आनंदी असेल तर जे काही आपण खातो ते पण आपल्याला आपल्याला चविष्ट वाटतं. पण जर मन नसेल, तिथे मन दुःखी असेल, तर तुम्ही कितीही पंचपक्वान्न खा पण त्याचा आनंद मिळणार नाही किंवा त्याचा रस तुम्हाला कळणार नाही, की तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे असेल आणि तुम्ही एखादी गोष्ट करतात. तर जर मन नसेल तर ती तिकडे तुमचं, आता बघा एखादी गोष्ट आपण चाललोय रस्त्यावरनं आणि एखाद्या आजूबाजूला गोष्टी आहेत, पण जर मन नसेल तर आपल्याला तिकडे लक्षच जात नाही. म्हणजे आपल्याला कुठलंही ज्ञान होण्यासाठी, माहिती होण्यासाठी आपल्याला मनाची गरज आहे. जोपर्यंत मन जर तिथे नसेल तर त्याचं ज्ञानही होऊ शकणार नाही आणि त्याचा रसही आपण चाखू शकणार नाही. आणि म्हणून मनाला 6वं इंद्रिय म्हटलंय. पुढची स्लाइड माताजी. आणि आपला संघर्ष चाललाय, कारण आपल्या पोटापाण्यासाठीच चाललंय ना सर्व.
म्हणजे आपलं प्रत्येक चांगलं कसं दिसावं, चांगलं कसं ऐकावं, चांगलं चांगलं चुंगलं कसं खावं, चांगले चुंगले स्पर्श कसे होतील, चांगले चुंगले सुगंध कसे घेऊ, याचीच विवंचनेत अडकलेलो आहोत आपण. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात. आता ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातो, त्याप्रमाणे भौतिक जगातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. त्याला आत्म्यावरचे संस्कार म्हणतात. आणि अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्यासाठी पहिल्या देहाचा त्याग करतो. हे का होतंय? तर भौतिक जगातले जीव आहेत. आता कसे आपली जशी भूमिका असते त्या जन्मातली, तर त्यानुसार आता एखाद्या इथे चित्र दाखवलेलं आहे, की आपण कालच्या ह्याच्यात बघितलं होतं, की ज्याला जी गोष्ट आवडते, परमात्मा सगळ्यांवरती दृष्टिक्षेप ठेवून आहेत. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात. तुम्ही जी इच्छा ठेवाल, आता जर एखाद्याला झोपायलाच खूप आवडत असेल, तर म्हणतात ठीक आहे ना, तुला जे आवडतं ते तू कर. आपल्याला हे औशिक स्वातंत्र्य आहे. मग असं असलं तर पुढचा जन्म तसा मिळाला, जर आपल्याला अस्वलाचा मिळाला, अस्वलाला तेच आयुष्य आहे झोपण्याचं. मग जो आनंद आपल्याला हवा आहे, तो आनंद पुरेपूर घ्यायला मिळतोय त्या देहामध्ये. मग मनुष्य देहाची काय गरज आहे? पण जेव्हा आपण सज्ञान होतो, तेव्हा हे सगळ्या गोष्टीतला बोलपणा कळायला लागतो. किती आयुष्य वाया जात आहे झोपेमध्ये. आता झोपेमध्ये कसं आहे, की तिथे मनही नसतं, तिथे काहीच नसतं. तिथे आपण आत्म्याच्या सर्वाधिक जवळ असतो. आपण आत्म्यात असतो, म्हणून आपण सकाळी उठल्यावरती लगेच ताजेतवाने असतो. बघा, सकाळी उठल्यावर आपल्याला कसं छान वाटतं. आपले सगळे श्रम नाहीसे झालेले असतात, झोप छान झाली, कारण तिथे मनाचा सगळा कारभार थांबलेला असतो. तिथे मनही झोपलेलं असतं, इंद्रियही झोपलेली असतात, आणि तिथे फक्त आत्म्यामध्ये आपण राहत असतो. आणि तोच खरा आनंद आहे, तीच खरी ऊर्जा आहे, तीच खरी शक्ती आहे. आत्म्यातून मिळणारी, आत्म्यात राहण्यातून मिळणारी. आणि ती आपण रोज गोळा करतो आणि पुन्हा नवीन दिवसाला सुरुवात होते. आणि म्हणून इथे म्हटलंय, की असंच आहे, की आपण आत्मा जो एक देह टाकतो, दुसरा देह धारण करतो. आणि असं करण्यासाठी तो आधी पहिला देह टाकावा लागतो. जीर्ण झालाय, फाटलाय, वेगवेगळी ऑपरेशन झाली आहे, वेगवेगळे आजार झालेले आहेत, दात पडलेले आहेत, दुःख आहेत, त्या शरीरामध्ये ताकद राहिलेली नाहीये, फाटलेल्या वस्त्रासारखं आहे. आणि असं जे आहे ते कोणाला आवडतं? आपल्याला आरशात बघायला पण असं वाटतं ना, की अरे, जीर्ण, अगदी फाटकं तुटकं असं वस्त्र. मग ते टाकून देऊ देऊन नवीन नवीन वस्त्र मिळणार आहे. मग अशासाठी नवीन देह, त्यासाठी की पुन्हा आपला प्रवास सुरू होतो पुढच्या जन्मामध्ये. पुढची स्लाइड माताजी. श्रोत्रैः चक्षुस्पर्शनैः च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. अशा प्रकारे जीव, अशा प्रकारे आपण, इथे आपल्यासाठी जीव म्हणजे कोणतरी तिसराच नाहीये, की आपण कोणातरी व्यक्तीबद्दल ऐकतोय आणि आपलं काही देणं घेणं नाहीये, किंवा आपल्याला याच्याशी काय करायचंय, त्यामुळे काय फायदा आहे, असं जे काही आपल्या मनात असतं ना, हे सगळं आपल्याबद्दल सांगितलं जातंय, आपल्या प्रत्येकाबद्दल. त्यामुळे आपण दुसरं स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित असलेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श अशी विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो. याचा एकदम सोपा अर्थ आहे बघा. जर डुकराचा जन्म मिळाला, डुकराच्या योनीत जन्म मिळाला, तर त्याचा जो देह असेल त्या आत्म्याला मिळालेला, तर त्याची इंद्रिय वेगळी आहेत, त्याच्या इंद्रियाचे विषय वेगळी आहेत, त्याची आवड निवड वेगळी आहे. त्यामुळे त्या देहानुसार इंद्रिय मिळतात. ज्या योनीतला देह आहे, प्रत्येक योनीत वेगवेगळे देह आहेत, पंचमहाभूतापासूनच बनले आहेत, त्यांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन नाही, त्यांच्या संमिश्रणातून. पण प्रत्येक देह वेगळा आहे, प्रत्येकात त्याची इंद्रिय वेगळी आणि विषय वेगळे, त्यांची आवड निवड वेगळी आहे. म्हणून जसा देह मिळेल तसे इंद्रिय आणि तसे विषय प्राप्त होतात. आणि हे त्यांना तिथे सांगायचं आहे, आणि तसा तो उपभोग त्या देहामार्फत घेतला जातो. पुढची स्लाइड माताजी. सॉरी. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो आणि प्राकृतिक म्हणजे प्रकृतीच्या, म्हणजे मायेच्या, गुणांच्या, सत्वरजतम गुणांच्या प्रभावाखाली आपण प्रत्येक जण आहोत, तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो. म्हणजे आता जोपर्यंत भगवद्गीता वाचत नाही, तोपर्यंत कसं कळणार आहे की देह कसे मिळतात, नंतर प्रकृतीत आपण कसे राहतो, ती माया कशी आहे, आपल्यावर कशी आवरण टाकते, हे गुण आपल्याला कसे नाचवतात, आपल्याला कसे खेळवतात, आपल्याला कसं फसवतात, आपल्याला कसं भ्रमित करतायत प्रत्येक क्षणी.
हे कसं कळणार जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होणार नाही, जोपर्यंत गुणांबद्दल कळणार नाही, जोपर्यंत मायेबद्दल कळणार नाही, जोपर्यंत भगवंतांबद्दल कळणार नाही. म्हणून आपल्याला या गोष्टी माहितीच नाहीये. हे मूर्ख लोक, आता इथे मूर्ख हा याचा अर्थ पदवीधर आणि पदवी नसलेले नाहीये. ज्यांना भौतिक ज्ञान असलेले, किंवा मग तुम्ही कितीही शिकलेला असाल, कितीही पदव्या घेतलेल्या असाल, पण जर तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान नसेल, जर तुम्हाला आत्म्याचं ज्ञान नसेल, तर अशा व्यक्तीलाही मूर्खच म्हटलेलं आहे. हे भौतिक जगाचे संदर्भ आणि आध्यात्मिक जगातले संदर्भ वेगळे असतात. परंतु ज्याला ज्ञानाचे चक्षु, आता हे कुठले ज्ञानाचे चक्षु? तर आतापर्यंत आपण जे शाळेत शिकलो, जे कॉलेजमध्ये शिकलो, जे महाविद्यालयात शिकलो, किंवा वेगवेगळ्यांकडनं आपण जे कोर्सेस केले, याचा इथे या ज्ञानाशी काही संबंध नाही. ते फक्त आपले पोट भरण्यासाठी आणि आपलं पूर्ण बाकी जे गोष्टी मिळवण्यापुरते आहे, उदरनिर्वाहासाठी. मग हे जे ज्ञानाचे चक्षु आध्यात्मिक, अशा ज्ञानाचे चक्षु आहेत. जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा जाणीव बदलते, जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते. तुम्ही घरातून आता बाहेर पडलो आपण, आता तुम्हा प्रत्येकाचा अनुभव आता असेल की आपण आता वेगळ्या नजरेने जगाकडे बघतोय. आता आपल्याला जग वेगळं दिसतंय. आता आपल्याला वेगवेगळे देह कळतायत, की हे वेगवेगळे देह आपल्या वेगवेगळ्या योनी कळतायत. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, त्यात राहणारा आत्मा, त्याची आपल्याला जाणीव होतीये की आत राहणारा आहे कोणतरी मालक या देहाचा. तो कोणतरी वेगळा आहे, दिसणारा देह वेगळा आहे. आणि वेगवेगळ्या योनी आहेत या 84 लाख आपल्या आजूबाजूला. ही भौतिक प्रकृती आहे आणि हे प्रत्येकाच्या हृदयात तो परमात्मा आहे. तर हे सगळं ज्ञान कशामुळे झालंय? नुसतं झालं नाहीये, त्याच्यात दिसतंय तसं. ती जाणीव वाढली आपली, आपण उन्नत झालो, आपल्या नकळत झालो आणि आपल्याला तसं जग दिसायला लागलंय आपल्या डोळ्यातून. आपण बाहेर आल्यावर आपल्याला थोडा वेळ का होईना कळतं की अरे काय हे, काय आजूबाजूला आपण आतापर्यंत बघत होतो त्याचं खरं स्वरूप काय आहे हे भगवद्गीतेने सांगितलं आपल्याला. आता भले ते आपल्याला प्रत्येक क्षणी नसेल आठवत, पण तरी त्याची जाणीव तरी झालीये, त्याचा स्पर्श तरी झालाय कुठेतरी. तर ते ज्ञानचक्षु आणि मग ते सर्व काही खरं रूप दिसायला लागतं. आता एखादा मेकॅनिक आहे, आपली गाडी बिघडली, तर तो आपल्याला जर त्याचं ज्ञान नाहीये तर आपण उघडून पाहिल्यावर काय करणार आहे? पण तोच एखादा ज्ञाता असेल, त्याला माहितीये, तो आल्यावर लगेच सांगेल हे बिघडलंय. कारण त्याला माहितीये, तो बिघाड माहितीये. रजोगुण, सत्व, तम हे गुण माहिती असतील तरच आपल्याला आपल्यातला बिघाड कळेल. आपली गाडी कुठे अडकली आहे, आपली गाडी कुठे बिघडली आहे, हे सगळं समजून घेता येईल. आपल्या स्वतःचं आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण आपल्याला करता येईल. आपलं कुठे चुकतंय, आपण कसे वागतोय, आपल्या मनात काय चाललंय, आपल्या कुठल्या कुठल्या इच्छा आहेत, आपण कुठे कुठे चिकटून बसलोय, कुठे कुठे गुंतलोय, हे आपोआपच आपल्या लक्षात यायला लागेल. पुढची स्लाइड माताजी. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः. आता हे जे प्रयत्न करणारे, प्रयत्न म्हणजे काय, साधना करणारे, साधण्यासाठी आपली धडपड करणारे, म्हणजे असं नाही की फक्त पैसे मागे लागलेले आहेत, घरामागे लागलेले आहेत, गाडी मागे लागलेले आहेत, त्यासाठी धडपड करतायत, अशी ही प्रयत्न नाहीये. ही धडपड आता स्वतःच्या उद्धारासाठी आहे. आणि स्वतःबरोबर इतरांचा कसा उद्धार होईल? आत्मसाक्षात्कारी, ज्यांनी आत्म्याला पाहिलंय, ज्यांनी परमात्म्याचं दर्शन केलंय, ज्याला प्रत्येक चराचरामध्ये तो परमात्मा प्रत्यक्ष दिसतोय, असे जे योगी जन आहेत, भगवंतांशी जोडले गेलेले, जोडलेले आहोतच आपण, फक्त आपली ती जाणीव नाहीये, ती जाणीव विकसित झालीये. असे जे ते सर्व स्पष्ट पाहू शकतात. त्यांना दिसतंय सगळं, त्यांना सांगावं लागत नाही, त्यांना समोर ते अनुभव येतोय, ते पाहतायत. अशी त्यांची अवस्था, उच्च अवस्था आहे. त्यांचे मन परंतु ज्यांचं एवढं मन विकसित झालेलं नाही, जाणीव विकसित झालेली नाहीये, ज्ञान झालेलं नाही, आत्मसाक्षात्कार झाला नाहीये, आता त्यांनी कितीही प्रयत्न केला, तो धडपड त्यांची व्यर्थ आहे. कारण ते खरं स्वरूप जाणू शकत नाही. ते जाणण्यासाठी आपल्याला त्या गुरूंची गरज आहे, प्रामाणिक गुरूंची, त्या ज्ञानाची गरज आहे, भगवद्गीतेच्या अभ्यासाची गरज आहे, त्या ज्ञानचक्षुची गरज आहे. तेव्हाच आपल्याला खरं स्वरूप काय आहे प्रत्येक गोष्टीचं ते कळेल. आता हे श्री चैतन्य महाप्रभू शिष्यांबरोबर बसलेले आहेत. तर ते त्यांच्याबद्दलही चरितामृत आहे त्यांचं, तेही त्याचाही अभ्यास आपण नंतर करणार आहोत. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. अखिल जगताचा म्हणजे संपूर्ण जगताचा अंधार नाहीसा करणारं. आता सूर्याचं तेज आलं, दिवस उजाडला की सगळा अंधार नाहीसा होतो. त्यामुळे ते कशामुळे, ते सूर्याचं तेज कुठून आलं? जे आपण रोज आपण दिवसा पाहतो, आपला सगळे कारभार चालू असतात, ते त्यांच्यापासून उत्सर्जित होतं. आणि चंद्राचं आणि अग्नीचंही तेज आता चंद्राला सूर्यापासून मिळालंय, सूर्याला कोणापासून मिळालंय, तर भगवंतांपासून मिळालंय, कारण ते स्वयंप्रकाशित आहे.
त्यांना दुसऱ्या कुठल्या प्रकाशाची गरज नाही, कारण ते परिपूर्ण आहे. त्यांना कोणाचीही गरज नाहीये. आणि म्हणून सगळ्यांना त्यांची गरज आहे. सूर्याला त्यांची गरज आहे. सूर्य त्यांच्याकडून तेज घेतोय, चंद्र सूर्याकडून तेज घेतोय, आणि अग्नी या सगळ्यांचं जे तेज आहे ते त्यांच्याकडून येत आहे. पुढची स्लाईड माताजी. कामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मकः. ते म्हणतात मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या, आपल्याला वाटतं गुरुत्वाकर्षण शक्ती काम करते, पण शक्ती शेवटी कोणाची आहे, कोणाच्या अधिपत्याखाली काम करते, तर ती सगळी भगवंतांच्या अधिपत्याखाली त्यांची शक्ती काम करते. आणि ते त्यांच्या शक्तीद्वारे आपल्या कक्षेमध्ये हे सगळे ग्रहलोक त्यांनी धरून ठेवलेले आहेत. अन्यथा पडून गेले असते कुठेतरी, पृथ्वी पडून गेली असती. पण पृथ्वी फिरते का आसामध्ये फिरते, ती जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्यांना खेचून घेणारी, ती भगवंतांची शक्ती आहे. तेच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतात. आपण जे रोज खातो, भाज्या शिजवतो, खातो, वेगवेगळी आपण कडधान्य, वेगवेगळ्या, आपण आपलं जे चाललेलं आहे संपूर्ण आपलं आयुष्य ज्यांच्यावर आपण पोसतोय, तर त्यांचा जीवनरस आपल्याला जीवन देणारा कुठून आलाय, तर तो मीच आहे. मीच देतो, चंद्र बनून त्यांना जीवन रसांचा पुरवठा करतो. पुढची स्लाइड माताजी. म्हणजे आपलं आयुष्य त्यांच्याशी जोडलेलं आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्ता पचाम्यन्नम चतुर्विधम. पण ते म्हणतात तुमच्या पोटातला जठराग्नी सुद्धा मी आहे, वैश्वानर, कारण त्यांच्याशिवाय जगात काहीच नाहीये. त्यामुळे आपण जे अन्न रोज पचवतो, म्हणून फक्त पोटात भरण्यासाठी अन्न घ्यायचं नाहीये, तर प्रत्येक जो घास घेऊ तो त्यांच्यासाठी, कारण ते आहेत आतमध्ये, त्यांना मी अर्पण करतोय प्रत्येक घास. अशा भावनेने जेव्हा घेतला जातो, मग अशा भावनेने घेतलेला घास कसा, यज्ञासारखंच यज्ञ कर्म आहे. म्हणून म्हटलं जातं ना, वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. श्रीहरींचं नाव घ्या, मग सहज हवन होते. तुम्हाला काही करावं लागत नाही, पैसे खर्च करावे लागत नाही, सहजपणे यज्ञ होतो. हवन म्हणजे यज्ञ. नाम घेता फुकाचे, ते फुकट आहे ते ज्ञान, नाम तुमच्यासाठी. त्याला काही तुम्हाला खर्च करावा लागणार नाहीये, फक्त घ्यायचंय. आणि त्याने सहज हवन होते. नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे. नुसतं भरायचं नाहीये पोटात, जाणी जे यज्ञ कर्म समजा, मग प्रत्येक घास पवित्रच होऊन जाईल, आपलं शरीर पवित्र होऊन जाईल, आपलं प्रत्येक कृती यज्ञ होऊन जाईल. आणि प्रत्येक प्राणी मात्राच्या शरीरामध्ये, आणि मी प्राण व अपान वायूशी संयोग, आपल्या शरीरामध्ये प्राणवायू आतमध्ये घेणारा, जे काही आपण शरीरात घेतो, श्वास घेतो, प्राणशक्ती घेतो किंवा अन्न घेतो, ते प्राणवायूच्या मार्फत घेतो. आणि अपान त्याच्या विरुद्ध कार्य करतो, शरीराबाहेर जे टाकतो, जे उत्सर्जित पदार्थ करतो, ते अपान वायू करतो. म्हणून त्यांचा संयोग तेच साधतात. 4 प्रकारचं जे अन्न आहे, भोज्य भक्ष्य लेह पेय, जे आपण खातो, जे चावतो, जे आपण चाटतो आणि जे पितो, ते सगळं चतुर्विध अन्नाचं पचन म्हणजे त्याचं परिणमन करण्यासाठी. पुढची स्लाइड माताजी. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनैष वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. मी सर्व प्राणी मात्रांच्या, ज्यांच्या ज्यांच्यामध्ये प्राणशक्ती आहे, जे काही चराचर आहे, त्यांच्या हृदयात स्थित आहे, त्यांच्यापासूनच स्मृती, आपल्याला जी काही स्मृती होते, आठवण होते, फक्त या जन्मापुरतीची आठवण आत्ता होते. मृत्यू पश्चात देह टाकल्यावर आपल्याला अनेक जन्मांची आठवण होते. पुन्हा नवीन देह धारण केला की त्या जन्मापुरती आठवण राहते. आणि ज्ञान आणि विस्मरण ही खरं तर वरदानच आहे. जर झालं नाही विस्मृती, तर अनेक पूर्वीच्या जखमा आता त्या भयात राहिल्या असत्या, म्हणजे त्या अजूनही त्या ताज्या असत्या आणि अजूनही आपण त्या दुःखात असतो. पण ते सगळं काही आपण विसरून जातो, ते विस्मरणात जातं, आणि त्याच्यामुळे आपलं जीवन सुखदायक आहे. मागच्या जन्मीचं न आठवणं हेही आपल्यासाठी वरदान आहे. जर आठवलं असतं, मागच्या जन्मीची लोक आपल्याला वेगवेगळ्या देहात आता भेटलेली आहेत, पण ते जे नातेसंबंधात आपण आपण आता सध्या भौतिक जगाचा विचार करतोय, देहाचा विचार करतोय, जर आपल्याला मागच्या जन्मीचे संबंध कळले, तर आपण ते याच्याशी या जन्मामध्ये घुसडवून टाकून देऊ, आणि मग सगळा गोंधळ उडेल. कारण मागच्या जन्मीतले देहाचे संबंध आणि या जन्मीतले देहाचे संबंध वेगळे आहेत, आणि म्हणून आपल्याला ते आठवत नाहीये मागच्या जन्मीचं. जर आपल्याला तेवढी जाणीव न वाटता ते आठवले, तर सगळं आयुष्य आपलं बिघडून जाईल. आणि ते न व्हावं म्हणून भगवंतानीच तशी सोय केलेली आहे. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मी आहे, नेय मी आहे, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचंय. कारण प्रत्येकामध्ये तेच आहे, त्यांच्याशिवाय जगात आहेच काय. त्यामुळे जाणण्याची गोष्ट तेच आहेत, कारण एकमेव तेच अस्तित्वात आहेत. निसंदेह मी वेदांतांचा संकलक आहे,
वेदांत म्हणजे वेदांचा अभ्यास, वेदांची सूत्र, तर ती वेदांचा अंत उपनिषदांमध्ये झालेला आहे, ज्ञानाचा भाग. कारण वेदामध्ये कर्मकांड आहे आणि ज्ञानकांड आहे. तर त्यांचा संकलकही मीच आहे आणि ज्ञाताही मीच आहे, नेयही मीच आहे, ज्ञानही मीच आहे, सर्व काही मीच आहे. पुढची स्लाइड. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. एक क्षर च्युत होणारे म्हणजे सतत पतन होणारे, वेगवेगळ्या योनीत जन्म घेणारे. आणि काही लोक जे आहेत त्यांनी जाणलंय, ज्ञानी आहेत, ते अच्युत आहेत, ते आपल्या स्थानावरून च्युत होत नाहीत. कारण त्यांना कळलंय की आपण आत्मा आहोत. ज्यांना कळलं नाही की मी आत्मा आहे ते सतत पतन होतं, त्यांचं सतत स्खलन होतं, कारण त्यांना जगाचं स्वरूपच कळलेलं नाहीये. त्यामुळे ते वृक्ष योनीत जन्म घेतात, पशु योनीत जन्म घेतात आणि अशी त्यांची अधोगती होते. आणि म्हणून असे जीवांचे दोन वर्ग आहेत. आणि भौतिक जगातले जीव च्युत आहे, त्यांचं कधीही पतन होऊ शकतं. पतन होणं म्हणजे पडणं म्हणजे काय, चाललोय आणि रस्त्यावर खाली जमिनीवर पडणं नाहीये. जिथे आपण आहोत त्याच्यापेक्षा खाली येणं, ज्या पायरीवर आहोत त्यापेक्षा खाली येणं, आपली अधोगती होणं, म्हणजे आपली अशी अवस्था होणं की आपण आहोत त्या उच्च स्तरापासून आपण खालच्या स्तरावर येणं. आणि ऊर्ध्वगती म्हणजे आहेत त्याच्यापासून उन्नत होणं, वरच्या स्तरावर जाणं. उन्नत होणं कधीही श्रेष्ठ आहे अवनत होण्यापेक्षा. म्हणून अच्युत होणं महत्वाचं आहे, की आपलं कधी खाली पतन होता कामा नये, खालची अवस्था प्राप्त हो. कारण एकदा वरच्या अवस्थेला गेल्यावर खालच्या अवस्थेला येणं, एकदा महालात राहिल्यावरती झोपडपट्टीत राहण्यासारखं आहे. आणि म्हणून अच्युत आणि च्युत असे जीवाचे दोन प्रकार आहेत. पुढची स्लाइड माताजी. आणि या दोहों व्यतिरिक्त परमपुरुष परमात्मा आहे, जे स्वतः अव्ययी, ज्यांचा कधी व्यय होत नाही, असे भगवंत 6 ऐश्वर्याने पूर्ण आहेत. सर्व 84 लाख भगांचे योनींचे ते पिता आहेत. आणि तेच 3 लोकांमध्ये, फक्त 3 लोक नाही आहेत, 14 लोक आहेत, 14 डायमेन्शन्स आहेत. याला डायमेन्शन्स म्हणतात. आपण डायमेन्शन्स मध्ये राहतो, मितीमध्ये राहतो. अशा अशा 14 मिती आहेत एकेका ब्रह्मांडात. आपल्याला फक्त आपल्याला दिसते तीच मिती दिसते, आपल्याला तेच खरं वाटतंय. पण असे 3 लोक, भू भुव स्वाहा, गायत्री मंत्र बघितला तर भू भुव स्वाहा म्हटलंय तिकडे. म्हणजे भूलोक, भुवरलोक म्हणजे अंतरिक्ष, आणि स्वर्गलोक, या 3 लोकात आपण फिरतोय. पण जेव्हा आपण प्रगत होतो तेव्हा मह जन तप सत्य लोक सुद्धा आहेत हे माहिती होतं. आणि म्हणून तेच प्रवेश करून सगळ्यांचं पालन पोषण करायचं काम तेच करतायत. पुढची स्लाइड माताजी. मी च्युत आणि अच्युत यांच्याही पलीकडे आहे आणि दिव्य, दिव्य म्हणजे तेजस्वी, दिव धातूपासून बनलाय, सर्वश्रेष्ठ, सर्व जीवांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि जगतामध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम, पुरुषोत्तम योग. भगवान 3 अवतारामध्ये पुरुषोत्तम आहेत, जे कारणोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू, शिरोदकशाही विष्णू हे पुरुषावतार आहेत. तर त्याहूनही श्रेष्ठ महाविष्णूंचेही, महाविष्णूंच्याही वरचे असे भगवान आहेत. पुढची स्लाइड माताजी. जो मला संशयरहित होऊन, आपण, जो म्हणजे कोण, आपण, आपण सर्वजण, आपले मनातले संशय हळूहळू नाहीसे व्हायला लागलेत. पुरुषोत्तम भगवान, सगळ्यांमध्ये उत्तम असे भगवान म्हणून जाणतो. म्हणजे बाकी तुम्ही किती पदव्या घेतल्यात, किती तुमच्या डिग्रीज आहे, यांना शून्य महत्व आहे. तुम्ही भगवंतांबद्दल किती जाणता, भगवद्गीतेचा किती अभ्यास केलाय, तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान किती आहे, तुम्ही आत्म्याबद्दल किती जाणता, हे महत्वाचं आहे. तो जे जाणतो भगवंतांबद्दल, तो सर्वज्ञ, सर्व काही जाणणार आहे. अशी व्यक्ती सर्वज्ञ खरी कोण आहे, जी भगवंतांबद्दल आणि आत्म्याबद्दल जाणते ती. म्हणून हे भारता, म्हणून हे अर्जुना, त्याला आता माहिती झालंय काय आहे, काय महत्वाचं आहे, कशासाठी धडपड करायची आहे, कशासाठी जन्म झालेला आहे, आणि कसे फिरतो आहोत या जन्मात, या दुःखात का अडकलेलो आहोत. पण जेव्हा एकदा माहिती होतं, मग तो भगवंतांचं भजन करायला लागतो. मला वाचवा, मला हात द्या, मला काढा यातून बाहेर, या दुःखाच्या महासागरातून सोडवा. आणि मग तो पूर्णपणे त्या भक्तीमध्ये, भजनामध्ये संलग्न होतो, सम्यक रीतीने युक्त होतो. संलग्न म्हणजे. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. हे निष्पाप अर्जुना, यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमम स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत. एकदा माहिती झालं की बस, ते होणं महत्वाचं आहे. मग हा वैदिक शास्त्रांचा परम गुह्य गाभा आहे. हे सार आहे सर्वांचं वैदिक शास्त्राचं. ते जाणायची गरज नाहीये. एकदा तू हे सार जाणलंस की तुला सगळं काही माहिती होईल. तुला वेगवेगळ्या वेदांचा अभ्यास करायची गरज नाहीये. तो आता मी तुझ्यासमोर प्रकट केला, आपल्या सर्वांसमोर प्रकट केलाय.
जे जे हे लेक्चर ऐकतायत, आपण जो चर्चा करतोय, जो अभ्यास करतोय, आपल्या सर्वांसमोर हा परम गाभा जो गुह्य आहे, अत्यंत रहस्यमय आहे, तो मी प्रगट केला. आणि जो हे सत्य जाणतो, खरं स्वरूप जाणतो, असा मनुष्य खरा बुद्धिमान होतो. आणि त्याचे प्रयत्न, तो जी काही धडपड करतो या जगामध्ये, या जन्मामध्ये, ती सगळी पूर्णत्वाला जाते, पूर्णत्व प्राप्त होतं. काही प्राप्त करून घ्यायचं राहत नाही, अशी पूर्णावस्था प्राप्त होते. आणि ही सगळी धडपड, आपली शक्ती आपण तिकडे लावायला लागतो. आणि हे महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा महत्व कळतं तेव्हाच हे शक्य होतं. शेवटची स्लाइड माताजी. तर अशा रीतीने ह्याच्यामध्ये हा सर्व विषय आलेला आहे. तर मला वाटतं तुम्हाला मी सांगायचं, मला जे काही कळलं ना, मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते की सोपेपणाने कसं समजावं. कारण हे जे नुसते शब्द कानावर पडून चालत नाही, त्या शब्दांचा अर्थ कळला पाहिजे की यात काय म्हटलेलं आहे, कुठला उद्देश केलेला आहे, कुठलं ज्ञान दिलंय, काय माहिती दिली आहे. हे सोपेपणाने सहजपणे कळलं तर कंटाळा येणार नाही. जर कळलंच नाही ना तर कंटाळा येतो. आपल्याला गोष्ट सोपेपणाने कळली की आनंद होतो आपल्याला, जसं लहान मुलाला होतो तसा. आणि मग आपण अधिकाधिक जाणायला प्रवृत्त होतो. हे वाढत जातं, मला अजून जाणायचंय. कारण आनंद मिळतो ना आपल्याला, आपल्याला मजा वाटते, छान वाटतं की अरे मला नवीन काहीतरी समजलं. आणि म्हणूनच ही भगवद्गीता ही समजावून, आता भगवद्गीता काय प्रत्येक जण वाचून अभ्यास करू शकतो. मग एवढा सगळा खटाटोप करायची गरज काय आहे? एवढं सगळे लेक्चर घ्या, तुम्हाला जमवा, मग परत 1 तास द्या, हे करायची गरज काय? कारण कोणतरी सांगणार असेल, समजावणार असेल, तेव्हा पटकन कळतं आणि अर्थ समजायला लागतो सोपेपणाने. एक मार्ग मिळतो, एक दिशा मिळते विचारांना. आणि त्यासाठी हे सर्व काही आहे, हा सगळं खटाटोप. पुढची स्लाइड माताजी. संपलेला आहे आपला आजचा अध्याय. कुणाचे प्रश्न असेल तर अनम्यूट व्हा आणि विचारा. सगळे याच्याबद्दल विचारा, तुमचे जे काही बाकीचे प्रश्न ते तुम्हाला रेश्मा माताजी सांगतील. हरे कृष्ण.